स्वातंत्र्यवीर सावरकरांची 143वी जयंती जन्मभूमी भगूरमध्ये देशभक्तीची भावना जोपासून अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। या प्रसंगी नाशिक जिल्हाधिकारी आयुष शर्मा, पोलीस आयुक्त संदीप गणेक, अभिनेते विजय पाटकर सावरकर स्मारकाचे दर्शनासाठी आणि पूजन करण्यासाठी उपस्थित होते। तसेच आमदार सरोज हिरे, कामगार नेते अमोलभाऊ भागवत, भगूर नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे, उपनगराध्यक्ष प्रसाद आडिके, कॉन्टेमेंट उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक दीपक बलकवडे, विद्या बलकवडे, कांताबाई गायकवाड, सुजाता शिरसाट, जनसेविका मीनाताई सोनार, पंकज शेलार, विशाल शिरसाट, दादासाहेब देशमुख, काशीनाथ उबाळे, अंबादास पाटील आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दिली आहे। भगूर येथील स्वातंत्र्यवीर स्मारकामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण, भक्तिगीते सादरीकरण, उत्कृष्ट रांगोळी सजावट यासह स्मारक सजवले गेले। नाशिकमधील सायकलपटूंनी पर्यावरण स्वच्छ राखण्याचा संदेश या दिवशी समस्त समाजाला दिला। स्वातंत्र्यवीर सावरकर समिती व राजकीय पक्ष व संघटना यांच्याकडून संपूर्ण भगूर गावात सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे पूजन, पुष्पहार अर्पण, वंदन करण्यात आलंय। या शोभायात्रेमध्ये ची परीक्षित, नरेंद्र जोशी आणि हुबेहूब स्वातंत्र्यवीर सावरकरांची वेशभूषा परिधान करून सर्व उपस्थितांचे लक्ष वेधलंय। भगूर शहरातील व्यापारी, समाजसेवक शरद जाधव यांच्यासह अनेकांनी सावरकरांच्या प्रतिमेचे आपापल्या ठिकाणी पूजन करून अभिवादन केलंय। दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण भगूर शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात होते। यामध्ये माजी पोलीस अधिकारी रमेश पवार, प्रताप पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शेखर बागडे, सचिन मंगेश बागडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष चेतन बागडे, अनिल पवार, अशोक मोजाड, प्रशांत कापसे, एकनाथ शेटे, प्रमोद घुमरे, वसंत पाटील, मनीषा कस्तुरे, निलेश हासे, प्रताप गायकवाड, मृत्युंजय कापसे, मधुसूदन गायकवाड, काकासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष भारतीताई साळवे, भूषण कापसे, मनोज कुवर, संभाजी देशमुख, श्याम ढगे, नारायण आडके, नानाजी करंजकर, जीवन गायकवाड, बाळू चंद्रपुरे आदी जण उपस्थित होते। दिवसभर स्मारक हे जनतेच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते। आपल्याला सांगायचं आहे तर ते 1 दिवसाचं काम नाही, 1 महिन्याचं सुद्धा काम नाही। मला वाटतं जर आपल्याकडे व्याख्यान घेणारा आकडा जर कमी असेल तर लोकसंख्या आपली मोठी आहे, याच्याकरता आपल्याला जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे। आणि आज राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती ही मनामध्ये रुजवायची हे काय फार मोठं काम नाही। एक घरामधली सर्वसाधारण महिला सुद्धा राष्ट्रभक्ती करू शकते, देशभक्ती करू शकते, फक्त ते त्यांच्या विचारधारेवर अवलंबून असते। आजच्या या पवित्र दिवशी मी आवर्जून आता सर्वांनी आता इथे विनंती केली होती त्याप्रमाणे मी थोडक्यात सांगतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी शस्त्रसाठा जप्त करण्यासाठी ज्यावेळेस इंग्रज अधिकारी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने, म्हणजे शेवटी ती सावरकरांचीच पत्नी आहे, शस्त्रसाठा आहे हे तुमच्या घरामध्ये आम्हाला चेक करायचंय, तुमच्या घराचा नकाशा आम्हाला दाखवा। ज्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्याने सावरकरांच्या पत्नीला सांगितलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही इथं बसा, तुमच्याकरता एक पाण्याचा ग्लास मिळाला। त्याच्यानंतर ते पाणी त्या इंग्रज अधिकाऱ्याला दिलं आणि ते एवढं मोठं भलं ते गुंडाळलेला तो कागद ते घेऊन आला आणि त्यांनी तो कागद इंग्रज अधिकाऱ्याला दिला। इंग्रज अधिकाऱ्याला तो कागद दिल्यानंतर त्यांनी तो कागद खोलला आणि असा तोंड वासून सावरकरांच्या पत्नीकडे तो पाहत राहिला। त्याच्यानंतर सावरकरांनी विचारलं काय झालंय, काय बघताय? अहो म्हणे हे काय दिलंय? हा संपूर्ण भारताचा नकाशा माझ्या समोर ठेवलाय, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराचा नकाशा समोर। मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट नाहीये, प्रत्येक नागरिकाला आपल्या घराचा उंबरठा ओलांडून, आपला जो काही स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा फ्लॅट ओलांडून जोपर्यंत बाहेरचा एरिया स्वतःचा वाटत नाही, हा देश आपला वाटत नाही, हे राष्ट्र आपलं वाटत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं का राष्ट्र आपण जे आहे आपल्याला आपण म्हणतो का पुढची महासत्ता किंवा आपल्याला राष्ट्र प्रगत करायचंय, ह्या गोष्टी अशक्यप्राय आहेत। आज मी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फार मोठा फॅन आहे। जास्तीत जास्त वाचन मी करत असतो सावरकरांच्या, जास्तीत जास्त कथा, जास्तीत जास्त कर्तृत्व, जास्तीत जास्त त्यांचं चरित्र कसं वाचता येईल आणि हे वाचलेलं चरित्र लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। पुढच्या 144व्या जयंतीपासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, स्वराज्य ग्रुप, ओबीसी महासंघ या सर्वांच्या वतीने आणि विशेष करून स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच या सर्वांच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। आज या महान देशभक्ताला
143व्या जयंती निमित्ताने आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि हा स्वातंत्र्य वीरांचा जो विचारांचा वारसा आहे, हा वारसा आम्ही स्वतः आणि आमचे प्रतिनिधी हा पुढे कायम ठेवू असे आश्वासन देतो. जय हिंद, जय भारत. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, भगूर.